सर्व महामानवांना वंदन करतो। आज आपण इथं NIPM या संस्थेचा वर्धापन दिन आणि त्या निमित्ताने आताच रिसेंटली झालेला महिला दिन या दोन्हींचा औचित्य साधून हा जो सत्कार समारंभ आणि हा सोहळा आयोजित केलेला आहे, त्यासाठी उपस्थित असलेले विचार मंचावरील सर्वच मान्यवर, आपण माझ्या समोर उपस्थित असलेला सर्व श्रोतावर्ग, जे कोणी या संस्थेला जोडलेले आहेत, जे कोणी इन्व्हायटीज आहेत, त्या सर्वांचंच मी या दिनाच्या निमित्ताने अभिनंदन करतो। संस्थेबद्दल आता एवढं सगळं ऐकलेलं आहे, ते मगाशी सर काहीतरी चॅप्टर चालू होतं, एवढे चॅप्टर 54 चॅप्टर, ते मला आजकाल असलेले ते मूवीज मधलं ते आठवायला लागलं ना, KGF चॅप्टर, आता तो धुरंधरचे किती चॅप्टर आय डोंट नो, परत ते तिसरा पण येणार आहे म्हणतात। असेच या संस्थेचे देखील भरभराट त्या मूवीज सारखीच होईल अशी मी आशा व्यक्त करतो। त्यांचं काम त्या पद्धतीचं आहे। बसल्यानंतर समजलं की माझा देखील मोलाचा वाटा या संस्थेमध्ये आहे, सरांनीच मला सांगितलं। मी जिल्ह्याचा सहाय्यक आयुक्त आहे आणि आपल्या सगळ्याच जे काही पुणे जिल्ह्यामध्ये 1650 महाविद्यालय आहेत, इथं शिकणारे डिप्रायव्हेड क्लास सेक्शन मधल्या सगळ्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप माझ्याच कार्यालयामार्फत माझ्याच साईनने दिली जाते। आय फील व्हेरी प्राऊड की मी देखील अशा सगळ्याच संस्थांचा भाग आहे या शासनाच्या माध्यमातून। दुसरा जो कंपोनंट आहे महिला दिन, आणि इथं महिला सर्वच अवेलेबल आहेत, त्यामुळे मग इच्छा जागृत होती। म्हणजे गेल्या 10-15 दिवसांमध्ये जवळपास 20-22 प्रोग्राम मी महिला दिनाचे अटेंड केलेले आहेत आणि त्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये गेल्यानंतर पुरुषांना गुन्हेगार झाल्याची फिलिंग येते। हा, म्हणजे कल्चरने दिलेले आर हिस्ट्री। तो आय यूज टू टॉक ऑन दिस की आपल्याला समता आधारित समाज निर्माण करावा लागेल। लाईक वे बिफोर आर इंडिपेंडन्स जी काही कंडिशन होती समाजामध्ये, आणि मग आपण म्हणूया विधवेला विवाह करू न देणं, केशवपन करणं आहे ना, आणखी ते सती जाणं, XYZ ज्या काही कंडिशन आपल्या महिलांनी भोगल्या होत्या या इतिहासामध्ये आपल्या देशामध्ये, परंतु स्त्रियांचा मुक्तीचा दिन देखील आपल्या देशाने पाहिला। मॅम, विच वन वॉज द डे, लाइक विच डे वॉज दैट? स्त्री जो हमारे इंडिया में है, she got freed, वो कुछ भी कर सकती है now, and that was 26th January 1950। ज्या दिवशी आपलं संविधान लागू झालं त्या दिवसापासून तुम्ही, आम्ही, ट्रान्सजेंडर, म्हातारा, ऊसतोड कामगार, मजूर, एव्हरीवन इज ऑन अ इक्वल स्टेज। त्यामुळं ज्या पद्धतीने आपल्याला अपकमिंग पिढ्या घडवाव्या लागतील त्याच्यावर देखील फोकस करणं अतिशय गरजेचं आहे। महिला दिनाचं औचित्य साधून हा विषय देखील समोर आणणं गरजेचं आहे। मी वाड्या वस्त्या धुंडाळून काढणारा अधिकारी आहे। तुमच्या या इन्स्टिट्यूट मध्ये आल्यानंतर मला जो हा क्लास दिसतोय, बिकॉज आय वर्क फॉर डिप्रायव्ड सेक्शन्स, आणि मला त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी पुढे न्याव्या लागतात। एक वधारलेला समाज आणि एक काय म्हणूया मागास राहिलेला समाज, एक स्त्री आणि एक पुरुष, म्हणजे जे काही आपल्यामध्ये दुफळी माजलेली आहे ही आपल्याला संपवावी लागेल। त्याच्यासाठी जो तुम्ही हा महिला दिन साजरा काय, महात्मा फुले म्हणायचे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी। जेव्हा आपण सर्वजणी त्या पद्धतीचं क्रेडिट घेतोय तेव्हा आपल्या समाजामध्ये समता नांदवतील अशा पिढ्या निर्माण करण्याची देखील जबाबदारी तुमच्यावर आहे। आणि त्याच पद्धतीने तुम्ही या गोष्टी पुढे न्याल। तुम्ही म्हणाल सर असं का बोलताय, कारण आम्ही पण नोकरीला जातो आणि आमचा नवरा पण नोकरीला जातो, मग त्यांनी पण अर्ध गाडवावं, हाफ पार्ट वुड बी हिज। तर त्या लेवलला जी बायोलॉजिकल अटॅचमेंट तुमची तुमच्या मुलांसोबत असणार आहे, फादर विल बी नॉट हॅव्हिंग दॅट मच, परंतु तुम्ही त्या लेवलला या गोष्टी घडवून आणू शकता। इथं उपस्थित सर्वांनाच या लेवलनी आपल्या समाजामध्ये आपण त्या लेवलनी किमान एक्स्ट्रोवर्ट राहून, आज मी आमच्याकडे सगळे पिढे बघतोय, मगरपट्टा सिटी में भी देख रहे, खराड़ी में भी देख रहे और हिंजवड़ी में भी देख रहे, तो दे आर लिव्हिंग ऑन 32nd फ्लोर अँड दे आर लिव्हिंग देअर लाईफ, आहे ना। तर अशा लेवलच्या पिढ्या आपल्या समाजामध्ये येतील
तर आपल्याला माहिती आहे पॉवर्टी एनिवेअर इज थ्रेट एव्हरीवेअर, असं काहीतरी आपल्या फिलॉसॉफर्सने आपल्या समोर तथ्य मांडलेली आहेत. त्यामुळं आपण ज्या क्षेत्राशी निगडीत आहात तिथून तुम्ही माणसांना त्या पद्धतीचं ट्रेनिंग एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करताय, परंतु आपल्या महामानवांनी दिलेले विचार देखील त्यांच्यात पेरणं आपल्याला गरजेचं आहे. अदरवाईज हा थ्रेट दिवसेंदिवस वाढत जाईल, ही दुफळी त्याच लेवलला वाढेल आणि मग सरते शेवटी अराजकता. यासाठी आपल्याला आपल्या पूर्वजांनी महामानवांनी हा देश ताब्यात दिला नव्हता. त्यामुळं आपण सर्वजण सुज्ञ आहात. आपल्या समाजामध्ये या समाजाची जडणघडण त्या लेवलला होण्यासाठी आपण प्रत्येक जण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आजच्या दिवशी आपण अशा प्रोग्राम मध्ये निश्चित मनामध्ये बांधून घेऊ आणि त्या अनुषंगानेच कामकाज पुढे नेऊ, अशी मी आशा व्यक्त करतो. मला जाणवते की अजून हे तिन्ही लोकप्रतिनिधी आमचे मे बी तुमच्या बरोबर आणखी संवाद साधतीलच. आणखी मला बोलायला चान्स मिळाला असता तर मी आणि तासभर बोलू शकतो, परंतु नाही तुमचं, पण तुम्ही लोकांनी विश्वास दिलाय तुम्हाला म्हणलं तुम्ही बोललं पाहिजे. मी एक्झाम देऊन अधिकारी झालो. बट आय वुड व्हेरी ग्लॅड टू शेअर की मी 5 वेळा MPSC क्रॅक केली. आय गॉट तर या अशा लेवलला हे सगळं बोलणं वगैरे हे जीवन जगताना आलेलं आहे. ही अक्कल आम्हाला स्वतः घडत असताना, बिकॉज आता तुमच्या पुढे सहाय्यक आयुक्त म्हणून जरी उभा असलो तरी आय एम स्लम बॉय. मी झोपडपट्टीत जन्माला आलेलो आहे. आय कॅन टॉक इन इंग्लिश नो मॅटर व्हॉट, पण मला माहिती आहे ते तेवढं प्रभावी तुमच्या समोर जाणार नाही. ते उगाच सोफिस्टिकेटेड काहीतरी बोलल्यात मला काही तथ्य वाटत नाही. त्यामुळं आपण ज्या लेवलला एक्सपोज करू शकतो या गोष्टी, त्या लेवलनी जसंच्या तसं जसं आहे तसं रिप्रेझेंट करायला मला जास्त आवडतं आणि त्यामुळे तुमच्या पुढे व्यक्त होता आलं. संयोजकांनी मला इथं बोलवलं, ही संधी दिली. ते मॅडम टेन्शन मध्ये बरं का, त्यांना हिंदीत बोलायचंय. शी वॉज आस्किंग मी दॅट आय कॅन टॉक इन हिंदी. I said, this is India. Yeah, she can talk in Bengali also. आम्ही पण मग ते बेंगॉलची मच्छी मागू. सो सर्वांचा आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी मला ऐकलं, संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. स्पेशल थँक्स टू प्रीती बिकॉज शी इन्व्हायटेड मी ओव्हर हिअर अँड आय एम थँकफुल टू यू ऑल. आपण असंच महामानवांनी दिलेले विचार पुढे नेऊ, समाजामध्ये पेरू आणि त्यातून आपला समता आधारित भारत तयार करू, अशी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.